महाराज की जय हो, महाराज की जय हो। प्रधान जी जी महाराज। आज लय झुकून तुम्ही मोजरा करताय आम्हाला। विस्की रम क्यों पीते हो शराब, एक दिन उतर जाएगी। 31 दिसंबर साजरा कर लो तुम, तुम्हारी लाइफ सुधर जाएगी। प्रधान जी अहो तुमच्या तोंडाचा इतका घाणेरडा वास कुठला येतोय हो? येणार महाराज येणार। मी परमेट रूमला गेलो होतो। परमेट रूमला 90 पेलो। 90 पेलात? दारू टेस्टिंग साठी 90 बियर बारला गेलो। 90 पेलो। टेस्टिंग दारू टेस्टिंग। लाज वाटते का प्रधान जी, तुम्हाला लाज वाटते का? महाराज एवढी तिथं 1 क्वार्टर पिऊन सुद्धा चढली नाही। हात भट्टीचा जवा गिलास पेलो, जेव्हा किक बसली तेव्हा तुमच्याच पशी आलो बघा महाराज, तुमच्या पशी। तुम्हाला बुटानं मारलं पाहिजे। अहो राज्याचा एवढा कर्तव्य दक्ष अधिकारी प्रधान म्हणून तुम्ही आहात आणि तुम्ही जर दारू प्यायला लागल्यावर आपल्या राज्यातल्या जनतेनं काय करायचं? महाराज ही जनतेसाठीच त्यांना दारू चांगली मिळावी या टेस्टिंग साठी मी आज दारू प्यालो। तिन्ही दुकानात चांगल्या प्रकारची दारू उपलब्ध झाली आहे, याचा आनंद मला वाटतो आहे। आणि हे जे सगळं केलेलं आहे 31 डिसेंबर साठी केलंय महाराज। हे तुम्ही चांगलं केलं नाही। राज्यातली जनता जर अशी दारू पिऊन बोंबलत हिंडायला लागली तर या राज्याचं होणार कसं महाराज? आणि या नवीन वर्षासाठी आणखीन काय काय नाटक आहेत तुमची? महाराज नवीन वर्षाची दारू प्यायची नाही, मटण खायचं नाही, तर काय लोकांनी टाळ मुडदून घेऊन काय भजन करून नवीन वर्षाचं स्वागत करावं असं तुम्हाला वाटतंय काय? प्रधानजी लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं बोलायला। अहो महाराज मी आदेश दिलाय। काय आदेश दिलाय? परमेट रूम 24 तास चालू। परमेट रूम 24 तास चालू? बियर बार 24 तास चालू। अरे बापरे। हात भट्टी 48 तास चालू। 48 तास चालू। हात भट्टी 48? यांना का बरं जास्त परवानगी दिली तुम्ही? गोरगरिबांसाठी ती एक ब्रँड आहे महाराज, गोरगरिबांचा ब्रँड आहे ती। हा तुमचा गनिमा कावा माझ्या लक्षात आला। 31 डिसेंबरला जुन्या वर्षाला बाय बाय करायचं म्हणून प्यायचं आणि 1 तारखेला नवीन वर्ष सुरू होते म्हणून प्यायचं। बरोबर महाराज, बरोबर महाराज, तुम्ही माझ्या मनातली गोष्ट ओळखली महाराज। वा 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 प्रधानजी, चांगला गनिमा कावा खेळताय तुम्ही। अहो राज्यात असं चालू राहिल्यावर कसं आपल्या राज्याचं कल्याण होणार? अहो महाराज जनतेचं मन ओळखता आलं पाहिजे महाराज। आणखीन काय काय नाटकं चालू आहेत तुमची? JR मध्ये असं एक सांगितलं मी त्यांना, बोकडा लाखो न कापा म्हणलं बोकडा। आलो शरण तुला, कोंबड्या लाखो न कापा म्हणलं। शरण तुला, पशु पक्षाचा कशा पाहिजे? खुशी
आणि फुटवाल्याला म्हणलं गोठवणी आणली आणि म्हणलं गोठवणी. अरे 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 प्रधानजी, ह्या तुम्ही केलेल्या गुन्ह्याबद्दल तुम्हाला डायरेक्ट फासावर चढवायला पाहिजे. ह्या जनतेसाठी मी फासावर बी जायला तयार आहे महाराज. अरे 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 150 वर्ष झाली इंग्रज आपल्या देशातून जाऊन, तरी त्यांची परंपरा आमच्या राज्यात चालवताय प्रधानजी. हे कदापि सहन केलं जाणार नाही. अहो, नवीन वर्ष कवा साजर करायचं, नवीन वर्ष कवा साजरं करायचं याची अक्कल आहे का तुम्हाला? तुम्ही सांगावं महाराज, नवीन वर्ष कवा साजर करावं? अरे, आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होत आहे. बर, अरे, एके ठिकाणी संतांनी सांगितलंय की टाळी वाजोबावी गुढी उभा राहावी, वाटती चालावी पंढरीची. अहो, आमचं नवीन वर्ष कसं आहे माहिती आहे का प्रधानजी? ज्यावेळेस नवीन वर्ष असतं त्यावेळी गुढीपाडव्याचा सण असतो, पुरणपोळीचा नैवेद्य असतो, सगळी झाडं वेली अगदी सजवून नवीन वर्षाचं स्वागत करतो, निसर्ग स्वागत करतो. आणि एवढं सुंदर नवीन वर्ष असताना तुम्ही हे इंग्रजांनी चालू केलेलं नवीन वर्ष साजरं करता. काय लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा वाटल्या पाहिजे प्रधानजी. महाराज, जशी 31 डिसेंबर आला म्हणलं हा, की जशी जनता रोषणाई आतिषबाजी, जसं नवीन वर्षाचं स्वागत बी करतात, जुन्या वर्षाला टाटा करतात, तसं पाडव्याला कुणी रोषणाई केलेली बघितली का महाराज? नाही. अरे, हीच ना तुझ्यासारखी अशी गाढव माणसं असा चुकीचा संदेश पसरतात. जसं नवीन वर्षात लोक दारू पिऊन धिंगाणा घालतात, मटण खातात, चिकन खातात, अंडी खातात, मच्छी खातात, तसं नवीन वर्षाच्या पाडव्या दिवशी असं काय करता येत नाही. 31 डिसेंबर चिकन खातात, मटन खातात, दारू पितात आणि कुठं तर जाऊन धडकतात. वारे तुमचं नवीन वर्ष. अरे, नवीन वर्ष प्रधानजी आदेश काढा. काय म्हणून महाराज आदेश काढू? आता दिले तर GR. आपल्या राज्यातलं नवीन वर्ष गुढीपाडव्यालाच साजरं करायचं असा आदेश काढा, नाही तर तुम्हाला सस्पेंड करीन आणि दारू प्यायचं बंद करा, नाहीतर काही खरं नाही तुमचं, काही खरं नाही.